या त्यांना परास्त करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त करायची आहे ती फक्त चांगली प्रॅक्टिस आणि चांगली मेहनत. आणि तेच येस चॉईस फेवरेट आजचे प्रेक्षक फेवरेट बडवल बीच संघ नक्कीच होता. मात्र त्यांच्यापेक्षा सुद्धा दर्जेदार खेळ मैदानामध्ये ज्या टीमने दाखवला. संकेत आणि करण ही ओपनिंगची जोडी बरीचशी जबाबदारी या टीमची चेंज द गेम वंजारपाडा या दोन खेळाडूंनी आज निभावले. आणि ती कामगिरी पुन्हा एकदा मैदानात करणार का संकेत आणि करण, की ऋतिक पहिल्या ओव्हरमध्ये त्यांना रोखणार. ऋतिक वर्सेस संकेतचं बॅटल मैदानामध्ये रंगलंय. एका बाजूला वाकस गोलंदाजी निवडली आहे टॉस जिंकून, तर बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय चेंज द गेम वंजारपाडाला. चेंज द गेम वडवली बी टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव आणि तसंच नाव आपलं स्वतःचं बनवताना वंजारपाडा टीम. पहिलाच बॉल इनसाइड आउट मारण्याचा प्रयत्न अनिकेतजी हजारे साहेबांकडून. वंजारपाडा टीमने जर टॉप 4 मध्ये क्वालिफाय केलं म्हणजे आजची रात्र गाजवली, तर त्यांना अलिबाग ट्रिप सर्व खेळाडूंना अनिकेतजी हजारे साहेबांकडून आपल्या टीमला प्रोत्साहन देण्याचं काम करतायत. प्रेक्षक सुद्धा आता मात्र इन्व्हॉल्व्ह व्हायला लागलेत मॅच मध्ये. ह्या वेळेला लगातारचे 2 डॉट बॉल आले. 3 ओव्हरची मॅच पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये 2 डॉट बॉल टाकण्याचा कारनामा ऋतिक करतोय. आता मात्र रंगात आलाय. मागच्या मॅच मध्ये पहिल्याच ओव्हरमध्ये 27 धावा खर्च झाल्या होत्या. तिथून तो सामना त्यांनी कमबॅक करून जिंकवलं. बाकीच्या गोलंदाजांनी चांगली साथ दिली. मात्र आता त्याने स्वतः स्वयं जबाबदारी घेतली या इम्पॉर्टंट मॅच मध्ये आपल्या टीमला जिंकवण्याची. पहिले 2 डॉट बॉल. संकेत वर्सेस ऋतिक. या वेळेला पुन्हा एकदा बॅटवरती येऊ शकलेला नाहीये बॉल. अलॉंग द कार्पेट पहिली रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतीये. स्ट्राईक वरती आणले करण यांना, ज्यांची रात्र आतापर्यंत खूप चांगली बघायला मिळाले. ते स्ट्राईक वरती आलेत. करण यांनी मात्र प्रेक्षकांची मनं जिंकले त्यांच्या बॅटिंगने. दोन्ही मॅचेस मध्ये दर्जेदार बॅटिंग. छोटा पॅकेट बडा धमाका. वंजारपाड्याचा हा ब्रँड मैदानामध्ये आज सिद्ध केलाय. पुन्हा एकदा दाखल झालाय मैदानामध्ये. तयार झालाय स्ट्राईक वरती. हो मात्र उचळी देणारा चेंडू समोरून रायझिंग बॉल बघायला मिळाला. बॅटच्या समोर टाकून बॉलला उंची मिळवली आहे ऋतिक यांनी. ऋतिककडे बघायला गेलं तर त्याची हाईट आणि त्याचा रिलीज, ज्या प्रकारे तो रिलीज करतो, अतिरिक्त उचळी त्याला मिळते आणि तोच खांद्याचा वापर आता ऋतिक मैदानामध्ये करतोय. 4 बॉल मध्ये फक्त 1 रन खर्च केली आहे निर्णायक मॅच मध्ये आतापर्यंत. पुन्हा एकदा अँड इट्स अ नो बॉल. सुंदर बॉल होता मात्र ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आलाय आणि ही संधी निर्माण झाली आहे करण यांच्यासाठी. मुवमेंट जो बनला होता, जो मोमेंटम बनला होता गोलंदाजाचा डॉट बॉलचा, तो मात्र इथे नो बॉलच्या स्वरूपात आपल्याला बघायला मिळतोय की थोडासा तुटतोय. मात्र ह्या नो बॉल वरती फ्री हिट वरती कोणता फटका एक्झिक्यूट करणार करण, कशा प्रकारे बॅटिंग करणार. पहिले 5 बॉल शांत ठेवलंय ते म्हणजे फलंदाजांना. उघडा डोळे बघा नीट. इट्स अ फ्री हिट. ऋतिक यांचा बॉल बॅटची लिडिंग एज. चेंडू लॉंग स्टॉप एरिया मध्ये गोळीच्या वेगाने फरार झालाय. आलाय हा चौकार. टीजे
स्ट्रॉंग कमबॅक संकेत आणि करण यांचा बघायला मिळालं. चला फास्ट खेळा, इतका वेळ घेऊ नका. प्रत्येक ओव्हर नंतर 2-2 4-4 मिनिटं तुम्ही लावताय. 15 मिनिटाचा अवधी असणार आहे फक्त इनिंग कंप्लीट करण्यासाठी. याच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं आहे. आजची रात्र ॲज अ गोलंदाज वाकस संघाची कोणी गाजवली तर किरण शेळके यांनी गाजवली. चांगली गोलंदाजी दोन्ही मॅचेस मध्ये झाली आहे. मात्र ही निर्णायक मॅच आहे. ही मॅच आहे जिकडे तुम्ही टॉप 4 मध्ये क्वालिफाय करता, आपल्या गावासाठी एक ट्रॉफी कमवता, आपल्या नावासाठी एक ट्रॉफी कमवता. पहिलाच बॉल, पायामधला बॉल, हेलिकॉप्टर फिरवलाय. मिनी हेलिकॉप्टर तिकडे ऋतिक बॉलला फील्ड करेल, फेकेल, तोपर्यंत मिळते ते सिंगल. हाच किरण शेळके नावाचा गोलंदाज होता. या आधीच्या सामन्यामध्ये असं वाटलं होतं की गावदेवी कोल्हारे आता हवी ठरते की काय, आणि त्याच वेळी किरण शेळकेनं दिलेल्या फक्त 6 धावा. आता देखील वाकस संघाला गरज आहे, कारण पहिल्या षटकात एक्स्ट्रा बॉल इथून हाताळले गेलेत गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून, आणि आता त्याला बॅकअप देण्याचं काम किरण शेळके इथून करतील का. बॉल तयार, समोर आहे संकेत बाबरे. एक अत्यंत विस्फोटक करण बाबरे आणि संकेत बाबरे. चांगला फटका, टायमिंग प्रॉपर, बॉल चाललाय सरळ, सडक पे कडक, 6 धावा, षटकार. थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. ओव्हर पिच बॉल बॅटच्या अगदी पुढ्यात होता. संकेत बाबरेनं त्याला केला लॉफ्ट, पाठवला सरळ स्टँडच्या बाहेर. आणि बाजीराव मस्तानी चित्रपटातलं एक वाक्य आहे की बाजीराव की रफ्तारी बाजीराव की पहचान आहे. कदाचित बॅटचा फ्लो पाहिल्यानंतर संकेत बाबरेच्या बाबतीत ती गोष्ट इथून उच्चारावी लागेलच. चला, किरणला दाखवला आसमान. या षटकातला पुढचा बॉल, गोलंदाजी मार्कवर किरण शेळके पुन्हा एकदा सज्ज. ओव्हर द स्टंप्सनं आला, अपेक्षेपेक्षा खाली राहिला बॉल. अंदाज चुकला, आणि अंदाज चुकल्यानंतर साहिल बरीच गणितं बिघडतात. इथे आणखीन एक डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता आणि 19 धावसंख्येवर धावफलक स्थिर स्थावर आहे. 19 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. अजून एकही विकेट गेलेली नाहीये. प्रत्येक बॉल फ्री हिट असल्यासारखी बॅटिंग मैदानामध्ये आपल्याला संकेतांची बघायला मिळते. मात्र त्याच वेळेला ब्लाइंड शॉट खेळणं कमी करावं लागेल जर मॅच जिंकायची आहे, चांगलं टोटल बनवायचं आहे तर. टायमिंग चांगलं करायला पाहिजे. मात्र चेंडू खालती, एसटी रक्षक संघाचा सर्वात सिनियर खेळाडू भगवान कॅच कंप्लीट करतोय आणि विकेट मिळवतोय, तो म्हणजेच किरण. टिट फॉर टॅट, इट का जवाब पत्थर से दिलाय मैदानामध्ये किरण यांनी. संकेत आपल्या टीमसाठी वैयक्तिक 7 बॉलमध्ये 11 धावा धावून बनवणं तंबूच्या दिशेने येताना आपल्याला बघायला मिळतोय. संकेतनं एक चांगली क्रेडेन्शियल इनिंग साकार केल्या. आणि संकेत करता एकच सांगेन की KGF चित्रपटातलं एक वाक्य आहे, द पॉवरफुल पीपल कम्स फ्रॉम द पॉवरफुल प्लेसेस, द हिस्ट्री वॉज रॉंग. द पॉवरफुल पीपल मेक्स द प्लेसेस पॉवरफुल. कदाचित संकेत बाबरे ज्या अनुषंगानं वंजारपाड्याचं नाव करतोय, या क्रीडांगणावरती देखील त्यानं त्याचं काम केलंय. कारण 3 षटकांची लढत आहे. 3 षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा कमवणं हे प्रत्येक फलंदाजाचं काम असतं. नवीन बॅटर मिस्टर सौरभ क्रीडांगणाच्या आतमध्ये पोहोचलाय. 19 धावा धावफलकावरती आहेत. 1.4 षटकाचा खेळ संपलाय. या षटकातील किरण शेळकेचे शेवटचे 2 बॉल. येस, दुसऱ्या बॉलवरती षटकार नंतर कमबॅक करून विकेट सुद्धा मिळवले. आता बॅटिंगसाठी आमंत्रित केले आलाय सौरभ यांना संधी मिळाली आहे इनॅट नंबर 3, आणि त्याची साथ देते छोटा पॅकेट बडा धमाका नॉन स्ट्राईक एंड वरती करण. आतापर्यंत थोडे शांत आहेत. हा बॉल पायावरचा बॉल, अपील केले, लाऊड अपील, अपील उचलून धरली अंपायरने. इट्स अ क्लीन LB. अंपायर आम्हाला सांगतायत बॅक टू बॅक विकेट्स किरण यांच्यासाठी. DJ थँक्यू DJ. आजच्या रात्रीमध्ये एकही विकेट हॅट्रिक आलेली नाहीये. मात्र विकेट हॅट्रिकच्या उंबरड्यावरती ज्याचा मी उल्लेख केला रात्र ॲज अ गोलंदाज, ज्याची खूप सुंदर राहिली आहे,
संघाचा सर्वात एक्सपिरियन्स खेळाडू किरण शेळके, ज्याने वेळोवेळी आपल्या टीमला कमबॅक करून दिलाय, वेळोवेळी विकेट मिळवून दिल्यात. तोच किरण घेणार का हॅट्रिक भावी आमदार व सरपंच चषकामध्ये? हॅट्रिक बॉल खेळण्यासाठी निखिल इन ॲट नंबर 4. लास्ट बॉल ओव्हरचा स्टेप आउट केलं होतं, तिथे मात्र ओळखलं गोलंदाजाने, लांब ठेवलं त्याच्या रीच पासून आणि डॉट बॉल मिळवला आपल्या टीमसाठी. सर कोणताही मोह न दाखवलेला आहे इकडे मात्र विकेट घेण्याचा. आपल्या टीमचं हित पहिले बघितलं किरण यांनी, फक्त 7 धावा खर्च केल्या, 2 फलंदाज बाद केलं. स्कोर कार्ड वरती या वंजारपाडा टीमच्या धावा आहेत त्या 19. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. किरण शेळके तसा फार मोठा चतुरचित्त आहे. त्याला ठाऊक आहे कोणत्या वेळी कसा खेळ करायचा आहे, मैदानाचा रागरंग पाहून कशा पद्धतीनं डावाला बदलायचं आहे. आणि म्हणूनच पहा, एक षटकार त्याच्या विरोधात आक्रमण चढवलं गेलं आणि तरी देखील त्यानं धावा खर्च केल्यात फक्त 7. इकॉनॉमिकली रेटेड गोलंदाजी जर काय असेल त्याचं हे सर्वोत्तम उदाहरण इथे मात्र किरण शेळकेनं दाखवलंय. आता मात्र त्याच्याच पावलावरती पाऊल टाकून अजून एक गोलंदाज ज्याने सुंदर कारनामा केलाय या चांदईच्या मैदानावरती, स्वतःच्या नावाची छाप मैदानावरती सोडली आहे. लेफ्टी बॉलर सचिन मैदानामध्ये आलेत, त्यांच्यावरती पुन्हा एकदा जबाबदारी दिली आहे हाणामारीचं षटक टाकण्याची. पहिल्या इनिंगची शेवटची ओव्हर घेऊन सचिन आलेत. फिल्डिंग टीम टाइमपास करू नका प्लीज, थोडं फास्ट खेळा. ऋतिक विनंती असेल लवकर फील्ड सेट करा. 2 वाजता आपल्याला मॅचेस कंप्लीट करायचे होते सर, 2 तर वाजलेत. सो थोडंसं फास्ट खेळण्याची विनंती मी फिल्डिंग टीमला करेल. 6 बॉल बाकी आहेत या पहिल्या इनिंगच्या आणि स्ट्राईक वरती आहे वंजारपाडा टीमचा पॉकेट साईज डायनामाइट छोटा पॅकेट करण. पहिल्याच बॉल वरती क्रॉस बॅट फिरवली होती, टायमिंग जुळलेला नाहीये तिकडे. इथे मात्र थोडीशी चुकी केली आहे, रनआउट जरूर मिळवला, मात्र ज्या खेळाडूला स्ट्राईक वर पासून लांब ठेवायचा होता तो पुन्हा एकदा स्ट्राईक वरती आलाय. सेन्सिबल क्रिकेट करण यांचं बघायला मिळत आहे, जबाबदारी पूर्णतः घेतात या मॅचची. 20 रन स्कोर कार्ड वरती आहेत, 3 फलंदाज आता बाद झालेत, 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वंजारपाडा की वाकस, वाकस की वंजारपाडा या भावी आमदार व सरपंच चषक 2026च्या दुसऱ्या रात्रीमध्ये क्वालिफाय करणार. हे दोन्ही संघ देखील त्याच नेरळ परिसरातील आहेत आणि आता करण बाबरे हा फार मोठा लढवय्या संघर्ष योद्धा क्रीडांगणाच्या आतमध्ये उभा आहे. कदाचित सरनोबत पदाची जबाबदारी जी आहे वंजारपाडासाठी याच खेळाडूच्या खांद्यांवर आहे. आणि मी बऱ्याचदा म्हणतो की एकदा तुमच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं आलं की मग तुम्हाला कारणं देण्याचा तुमचा अधिकार संपतो. इथे मात्र 20 ही धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 3 गडी बाद झालेत, 2.1 षटकाचा खेळ संपलाय, 5 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवर सचिन. या षटकातला पुढचा बॉल लेफ्ट आर्म राऊंड डिस्टम्स, प्रॉपर टो क्रशर टाकण्याचा प्रयत्न, डीप यॉर्करचा इथे मात्र उद्घोषणा जरूर झाली आहे. आणि त्यानंतर 2 धावा डीप एक्स्ट्रा कव्हरमधून ज्या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. संघाची टोटल पोहोचली आहे 22 या आकड्यावरती, 22 रन्स ऑन स्कोर कार्ड. यस सर, त्यांच्या टीमकडे सुद्धा वंजारपाड्याकडे सुद्धा चांगली गोलंदाजी होती, ज्याचा उल्लेख स्वतः करण यांनी केलाय त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये. त्याला माहिती आहे स्कोर कार्ड वरती 30+ जर धावा लावल्या ना 10च्या सरासरीने तर डिफेंड करण्याची क्षमता आहे, मात्र त्या 30+ धावा बनवून देणार का सचिन? जेवढ्या दर्जाचा फलंदाज आहे त्याच क्वालिटीचा गोलंदाज आपल्याला बघायला मिळतोय. शांत ठेवलंय आतापर्यंत या इनिंग मध्ये करण यांना. यस, सचिन पुन्हा एकदा तयार, कट केलाय बॉल, वळणदार चेंडू, फिंगर पहा लेट रोल केलेत. म्हणजे एक्झिक्युशन जर आपण पाहिलं आता उजव्या हाताच्या फलंदाजाचा लेग कटर तो एक्झिक्यूट करतोय, जो खरं तर खेळणं करण बाबरेला देखील इथून अवघड जातंय. डॉट बॉल. करणचं रिएक्शन सांगतोय सर, पूर्ण जागा वॅकंट आहे तिथे, मात्र त्याला गतीमध्येच बीट केलं, टर्न मध्येच बीट केलं, त्याच्यापासून लांब ठेवला बॉल. चालक गोलंदाजी बघायला मिळते मैदानामध्ये. या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला एक चांगलं क्रिकेटर बनवतात. जेव्हा तुम्ही क्रुशियल मुवमेंट्सला बॉलिंग टाकता, ज्या प्रकारे तुम्ही प्रेशर ॲब्झॉर्ब करता, ज्या प्रकारे टीमसाठी परफॉर्म करता येईल तसं परफॉर्म करता. यस, वाकस संघ सांगतोय भिजलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही. काय लढलेत हे सगळे खेळाडू. डावखुऱ्या हाताचा बॉलर इथे मात्र स्थगिती प्राप्त केली आहे, कारण काहीतरी चुकीचं घडण्यापेक्षा ती गोष्ट न केलेली चांगली. त्यामुळे सचिन देखील फार हुशार आहे. 3 चेंडूंचा खेळ संपुष्टात आणलाय. विकेट किपरचं कौतुक करावं लागेल. बॅट्समन रेडी नव्हतं, ही त्यांनी स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवले मैदानावरती. यावेळेला घुटना टेक आणि लेग साईडच्या दिशेला वन बाउन्स चौकार देख. किती वेळ शांत ठेवाल करण यांना. इरादे स्पष्ट. या चौकाराने 26 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहेत. येस, करण बाबरेच्या बॅटमधनं फटका आलाय. 26 धावा. घुटना टेक और ये पॉवरफुल स्ट्रोक देख. चौकार इथून मात्र एक्झिक्यूट केला आणि प्रियेश बाबरे एक उत्तम समालोचक देखील आहेत आणि ई कॉमर्समध्ये फार मोठं नाव आहे. येणाऱ्या काळात प्रियेश बाबरे हे एक कर्जतमधील उच्चांक गाठणारं नाव तुम्हाला निश्चित ऐकायला मिळेल. मेहनती आणि मुंबापुरी स्वप्ननगरीत कायम ज्यांचे पाय अगदी त्या सेंट्रलाइज पोझिशनला खेळलेले असतात, तर त्यांनाच तुम्ही डाऊन द एंड पाहताय. अप्पर एंडला करण बाबरे स्वतः तैनात आहे. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. बॉल तयार. पहिल्या इनिंगचे शेवटचे 2 बॉल. यावेळेला दर्जेदार फटका एडिपेक्सच्या कव्हरला. तिथे क्षेत्ररक्षक ऋग्वेद बॉलवरती येतात, फील्ड करतात. तोपर्यंत 2 धावा रोखू शकत नाही. त्या 2 धाव्याने 28 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात, ज्याचा उल्लेख आम्ही केला होता. 3 ओव्हरमध्ये 30 पर्यंत जाण्याचा प्रयत्न आपल्याला बघायला मिळणार का? हो, तो बघायला मिळतोय. लास्ट बॉल. सर, या बॉलवरती जर षटकाराला तर 35चं टार्गेट सेट होऊ शकतं. चौकारला तर 33. 2 रन चालतं 31. मात्र गोलंदाज सुद्धा कमबॅक करू शकतं. 30च्या आतमध्ये ठेवण्याचा प्रयत्न गोलंदाज सुद्धा करू शकतो. मात्र दोन्ही यंगस्टर मधलं हे बॅटल मैदानामध्ये दर्जेदार रंगलंय. परफेक्ट यॉर्कर एक्झिक्यूट केलाय. तिथे मात्र एक धावून पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न झालाय. दुसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाज झालाय बाद. आता मात्र लेग बायच्या स्वरूपात 1 रन मिळाले. 29 रन वरती स्कोर कार्ड थांबलाय. येणारे 18 बॉल आणि 30 धाव्यांची गरज आहे. 18 बॉल 30. वंजारपाडा की वाकस. जर बनवल्या तर वाकस आणि जर रोखल्या तर वंजारपाडा या भावी आमदार व सरपंच चषकाच्या दुसऱ्या रात्रीमध्ये टॉप 4 मध्ये करणार क्वालिफाय. येणारे 18 बॉल सांगून जातील काय घडेल आणि काय बिघडेल या मैदानामध्ये. चांदेईचं हे दर्जेदार मैदान, कर्जत टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप मैदानामध्ये रंगलाय. आज प्रत्येक मॅच सर चुरशीची झाली आहे. पैसा वसूल मॅच झाली आहे आणि ती पैसा वसूल मॅच प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याचं काम आपल्या केटीसीने केलंय. चला, मी विनंती करेल फिल्डिंग टीम या लवकर बाहेर. ऋतिक थोडं फास्ट प्लीज कोऑपरेट करायचं आहे आमच्या सोबत सुद्धा, कमिटी सोबत सुद्धा. अठरा चेंडू आणि विजयाकरता 30 धावांची गरज आहे. चेंज द गेम वंजारपाडा आणि त्या विपक्षामध्ये वाकस 11. चला, पाण्याची व्यवस्था करा खेळाडूंकरता. 18 चेंडू आणि विजयाकरता 30 धावा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम चेंज द गेम वंजारपाडा. सर, समीर सरांनी मला वादा केला होता की एक रात्र मला ते इथे नक्कीच चान्स देतील आणि त्यांनी त्याचा वादा पूर्ण केला. मी समीर सरांचा मनपूर्वक आभारी आहे. त्यानंतर या चांदई टीमचा मी एक फॅन आहे. जिकडे कुठेही टीम असो माझी हजेरी असतेच. मात्र त्यांनी जी मैत्री निभावली ना माझ्यासोबत, मला कर्जतमध्ये प्रथमतः ॲज अ कॉमेंटेटर डेच्या मॅचेसला याच मैदानावरती बोलवलं होतं. नाईटला सुद्धा इथूनच सुरुवात केली होती. माझ्याकरता सुद्धा यापेक्षाही मोठी गोष्ट नाही आहे की माझी नाईटची सुरुवात कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये या मैदानावरती केली आहे. त्याबद्दल मी आपल्या आयोजकांचं, कर्जत टेनिस क्रिकेटचं, त्यानंतर चांदई संघाचं, समीर सरांचं, तुम्हा सर्वांचं मनपूर्वक आभारी आहे. थँक्यू या चान्ससाठी. फक्त आता एक इनिंग बाकी आहे. येस, साहिल एरुणकर येणाऱ्या काळात निश्चितच हे नाव मोठ्या पातळीवर दिसेल. 18 बॉल आणि 30 धावसंख्येची गरज आहे विजयाकरता. चेंज द गेम वंजारपाडा या संघाच्या विपक्षामध्ये वाकस 11. चला वाकसकर, आपले बॅट्समन लवकर पाठवा
अन्यथा मग मोमेंटम तुटल्यावर काय होतं हे तुम्ही देखील पाहिलंय मागच्या 2 मॅचमध्ये. त्यामुळे मॅचची जी लय आहे त्या लयमध्ये हे सामने जर चालले तर ते तुमच्याकरता देखील उपयुक्त असेल. आणि KTC लाईव्ह इव्हेंट्स.in या ऑफिशियल वाहिनीवरून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्टिंग कव्हर केली जाते. आमचा नितेश, त्यानंतर अजिंक्य पवार यांची पूर्ण टीम, त्यांचा कॅमेरामन ऋतिक असेल, त्यांचे सगळे सचिन असेल, या सर्वांचे मनापासून आभार. 30 या धावसंख्येची गरज आहे. सर निर्णायक असणारे पॉवर प्लेची ओव्हर, या 30 धावा जर चेस करायच्या आहेत तर पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्यावा लागेल आणि तेच रोखायचं आहे संकेत बाबरे यांना. संकेत 10च्या सरासरीच्या खालती ठेवलं तर प्रेक्षर बनवता येऊ शकतं, मात्र 10 पेक्षा जास्त धावा जर या पहिल्या ओव्हरमध्ये आला तर मानसिक प्रेशर हटणार आहे. 2 बाजू आहेत साहिल. या आधीच्या मॅचमध्ये ज्यावेळी वंजारपाडा खेळली त्यांची गोलंदाजी स्ट्रॉंगली झाली आहे आणि याच्या आधी जो सामना झाला त्यामध्ये वाकसकरांनी बॅटिंग केली, ते स्ट्रॉंगली खेळलेत. दोन्ही स्ट्रॉंग बाजू आता एकमेकांच्या विपक्षात आल्यात. बॉल तयार, संकेत बाबरे लीड करतोय. पहिलाच बॉल पाठवलाय सर प्रेक्षकांच्या भेटीला इन फ्रंट ऑफ द विकेट. बॉल चाललाय 6 धावांसाठी, षटकार. व्हॉट अ नॉक, कम ऑन डीजे. मोठ्या मंचवरती मोठा पंच दिलाय पहिल्याच बॉलवरती या 16 वर्षाच्या या खेळाडू ऋग्वेद याने ठोकलाय षटकार. त्याचा बॉडीचा बॅलन्स पहा, त्याचा सेन्स ऑफ मॅच्युरिटी पहा, पूर्णतः त्याच्या शरीराचा समतोल, कुठल्याच प्रकारच्या टेन्शनचा लवलेश त्याच्या चेहऱ्यावर दिसत नाही. टेक्निकली साऊंड प्लेयर आहे. इथे मात्र निश्चितच महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व मी का केलं त्याचं प्रात्यक्षिक तो दाखवतोय. बॉल तयार, आणखीन एक चांगला बॉल, चांगला स्ट्रोक. बॉल चाललाय सिलिमिडॉनला. व्ही मध्ये प्रोटेक्शन आहे, 38च्या बंदिस्त वर्तुळाच्या आतमध्ये. एकही धाव न घेणं पसंत केलंय. विजयाकरता 30 धावसंख्येची गरज होती, 6 आल्यात. आता 24 धावसंख्येची गरज आहे. 24 रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. चांगल्या बॉलचा सन्मान आणि चुकीच्या बॉलवरती आक्रमण, हेचा फॉर्म्युला मैदानामध्ये वापरताना दिसतोय बॅटिंग टीम. यावेळेला क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, चेंडू 2 बाउन्स वरती चौकार. प्रत्येक चौकार षटकारानंतर टाळ्यांचा आवाज कडकडात वाकस संघाचा बघायला मिळतोय, त्यांच्या प्रेक्षकांचा बघायला मिळतोय. येस, वाकसचे आमचे पाठीराखे नवनाथजी देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. परंतु ऋग्वेद मोरेचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. अत्यंत मॅच्युरिटी सेन्स, कमी वयात जास्त मॅच्युरिटी सेन्स असणारा ऋग्वेद मोरे मात्र क्रीडांगणावरती चांगली फलंदाजी करतोय. बॉल तयार, बॅकफुटवर जाऊन चपराक लगावली आहे, बॅकफुट पंच केलाय. बॉल चाललाय बॅकवर्ड पॉइंटला. शेवटच्या क्षणी स्थगिती दिली बॉलला आणि तदनंतर इथे धावा कंप्लीट केल्यात, त्या मात्र 2. चेंडूंचा खेळ संपलाय 4 आणि टीमची धावसंख्या 12 या आकड्यावरती. विजयाकरता खरं तर साहिल आता 18 धावांची गरज आहे. सर 14 बॉल आणि 18 रन्सची गरज आहे. ऋग्वेद ज्याच्याकडे लेदर क्रिकेटचा अनुभव आहे, अनुभव असणं आणि तो अनुभव मैदानामध्ये दाखवून देणं काय असतं, टायमिंग. लेदर क्रिकेटचं जे टायमिंग, तोच फटका त्याने मागील दोन्ही फटके फक्त टायमिंग वरती खेळतोय, बॉलच्या मेरिट वरती खेळतोय. संकेतला प्रेशरमध्ये टाकण्याचं काम त्याने केलंय. संघाचा सर्वात दर्जेदार खेळाडू, चेंज द गेम वंजारपाड्याचा संकेत वरती आक्रमण करायला सुरुवात केली आहे. 2 बॉल बाकी आहेत पहिल्या ओव्हरचे, पॉवर प्लेचे. वॉट अ हिट, पिकअप शॉट. मात्र तिथे क्षेत्ररक्षक आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये. डोक्यावरती हात जरूर गेलेत, मात्र कमबॅक केलंय संकेत याने. मात्र त्याचं काम ऋग्वेदने चोख बजावलंय. शॉर्ट पण स्वीट, आपल्या टीमला गरज असणारी इनिंग त्याने पेश केली. ती इमारत जेव्हा बांधण्याचा तेव्हा बेस भक्कम असणं गरजेचं, आणि तो बेस ऋग्वेदने दिलाय. त्याच्यावरती इमारत विजयाची बांधणार का, आता याच्याकडे लक्ष लागेल. येस, जसं आपण म्हणतो ना की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. नामदेवे रचिला पाया तुका झालासे कळस. तो पाया रचण्याचं काम इथे या वाकसच्या धुरंदरानं केलंय.
ज्याचं नाव आहे ऋग्वेद मोरे. 12 धावांची इनिंग. खरं तर फसवा बॉल टाकला होता. संकेतचं इथे कौतुक करावं लागेल. त्याने ऑन साईडला बॉल टाकला. म्हणजे तुम्ही इनपॅच लाईन पाहाल यष्टांची, लेग्स यष्टीवर बॉल टाकला. त्याला माहित होतं डीपमधला जो खेळाडू उभा आहे तो ऑर्थोडॉक्स काऊ कॉर्नरला उभा आहे. त्यामुळे ह्या काही बेसिक्स आहेत क्रिकेटमधल्या, त्या तुम्हाला जपता आल्या पाहिजेत. तुम्ही जर महाराष्ट्र संतांची भूमी आहे आणि या मैदानात लगेच भगवान दाखल झाले. आणि या बॉल वरती मात्र आली आहे सिंगल. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल घेऊन स्ट्राईक भगवानने स्वतःकडे ठेवले, कारण की भगवान यांच्या बॉलवरती बॅटवरती बॉल येतोय या टुर्नामेंटमध्ये, या रात्रीमध्ये. दोन्ही मॅचेसमध्ये क्रुशियल इनिंग खेळल्यात. 10-12 रनची इनिंग खेळल्यात. मात्र संघाला चांगला स्टार्ट दिला जेव्हा जेव्हा गरज होती. तोच खेळाडू, अडचणीतला हिरो भगवान मैदानामध्ये आलाय आणि त्याची साथ देतोय, तो म्हणजेच ऋतिक दलवी. 12 बॉल आणि 17चा हा सामना आहे. तुम्ही पाहतायत भावी आमदार तथा उपसरपंच चषक 2026. 12 चेंडू आणि विजयाकरता 17 धावसंख्येची गरज. अत्यंत क्रुशल मोमेंटला सामना आहे. आणि 13 धावा प्रथम फलंदाजी ज्यावेळी झाली त्यावेळी 30 धावांचं लक्ष्य जे टार्गेटेड. चला थोडं स्पीडअप कराल, विशेषतः हा चेंज द गेम वंजारपाडा संघ. 12 बॉल 17ची लढत आहे. हा फार मोठा थ्रिलर आहे. इथून कोणता संघ पोहोचणार टॉप 4 मध्ये आणि कोणत्या संघाचा प्रवास होईल परतीच्या दिशेनं, घराच्या बाजूनं. चला फिल्डिंगने मॅच चालू करायचे लगेच. वेळ घेऊ नका प्लीज. आता मात्र विचार करण्यास भाग पाडला ते म्हणजे ऋग्वेद यांच्या बॅटिंगने. ज्या प्रकारच्या त्या इम्पॉर्टंट 12 रन्स आल्या तिथून मात्र प्रेशरमध्ये टाकण्याचं काम केलंय ते म्हणजे वंजारपाडा टीमला. हा एंड आजच्या रात्रीमध्ये, मागील दोन्ही रात्रीमध्ये रन्स देणारा एंड आहे. आणि या एंडने जर 12 बॉलमध्ये 17 धावा रोखायच्या आहेत तर या ओव्हरमध्ये कारनामा करावा लागेल. एक अशी ओव्हर टाकावी लागेल जी आपल्याला पूर्ण आपल्या क्रिकेट करिअरमध्ये आठवण राहील, अशी ओव्हर. लेट कट ही ओळख आहे, मात्र तिथे शॉर्ट थर्डमॅनचे क्षेत्ररक्षक तयार नव्हते. त्यांच्या डोक्यावरतून चेंडू फरार झालाय गुलच्या वेगाने. चौकार. थँक्यू डीजे. आज मात्र स्क्वेअर कट आणि लेट कटचा नजराणा पेश केलाय भगवान यांनी पण दर्शकांसाठी. हे फार महत्वाचं आहे. फटक्यातली वैविध्यता ती मात्र दाखवली जाते. 11 चेंडूंमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे. आणि वाकस संघाचे नशीबच आज इथून निश्चित चमकलेत एवढं मात्र सांगेन. कारण पहा 2019 उजाडला इंग्लंडला विश्वचषक जिंकता आणि तो देखील गुपित आहे की ते किती धावसंख्येने किंवा किती विकेटने जिंकले. तिथे पहा पुन्हा एकदा स्कूप केलाय, अप्पर कट केलाय, बॉल चाललाय डीप थर्डमॅनला. वेग अवेग आणि फक्त वेग. चेंडू निघून जाईल सीमारेषे पलीकडे. आता चेंडू जास्त आणि धावा कमी. 10 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. महत्वाचे आहेत. म्हणजे इंग्लंडनं क्रिकेट बनवलं, त्यांना विश्वचषक जिंकताना 2019 उजाडला. ICC बॅटिंगच्या रँकिंग मधला नंबर 1चा खेळाडू विराट कोहली, त्याला IPL जिंकता 2024-25 उजाडली. हे क्रिकेट आहे. नशीब तुमच्या इथं लिहिलेलं पाहिजे. कदाचित ते आज वाकस संघ इथून त्यांची ताकद, नशिबाची देखील साथ त्यांना मिळते. आता मात्र वाकसचे प्रेक्षक बोलत असतील सर आ गया मॅच रेंज में. इथे मात्र सुंदर बॉल, त्याला चॅलेंज केलाय. चेक करायचं आहे थर्ड अंपायरची वाईडची मागणी केली बॅट्समनने. आमच्या अंपायरने, मुख्य अंपायरने फेअर डिलिव्हरी दिली आहे. येस, ट्वेल्थ मॅन तुम्ही इकडे बसून घ्या. निर्णय आजच्या रात्रीमधले आपले थर्ड अंपायरचे सर्वच निर्णय पारदर्शक होते.
इट्स अ वाईड बॉल. वाईड बॉल. इट्स अ वाईड बॉल. आता 10 बॉल मध्ये 8 रन बनवायचे आहेत. 8 रन दूर आहे तो वाकस संघ. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं, कारनामा कधीही होऊ शकतो. येस, डॉट बॉल आलाय. मॅच तर जरूर बनते, कारण की या कधी कधी या बॉल टू बॉलचं इक्वेशन असं एवढं कठीण इक्वेशन असतं ना, की तुम्हाला डोक्यावरती बर्फ ठेवून खेळावं लागतं. अशा वेळेला तुमचा खरा टेम्परमेंट समोर येतो. फक्त चौकार षटकार म्हणजेच क्रिकेट नाहीये, सिंगल डबल ला सुद्धा तेवढंच महत्व आहे क्रिकेटमध्ये. नाही, हे फार महत्वाचं आहे. इथे पहा, शक्तीपेक्षा बुद्धीचा वापर केलाय. ठाऊक आहे धावा येणं अपेक्षित आहे, त्यामुळे कशाही येऊ द्यात, परंतु इथे धावा आल्या पाहिजेत. संघाची टोटल याच एका आकड्याच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 23 या अंकावरती. 8 चेंडू बाकी आहेत आणि विजयाकरता 7 धावसंख्येची गरज आहे. आणि पहा, ऋतिकला संधी मिळते. यस, याच संधीचं सोनं इथून केलं जाईल का? गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी, भन्नाट वेगावर स्वार झाला होता गोलंदाज. डॉट बॉल. 7 चेंडू आणि विजयाकरता 7 धावसंख्येची गरज आहे. बॉल टू रन मॅच. प्रत्येक डॉट बॉल ना प्रेक्षकांची उत्सुकता वाढवत आहे. घर बसलेले प्रेक्षक जे केटीसीच्या माध्यमातून मॅचचा आनंद घेत आहेत. 7 बॉल मध्ये 7चं इक्वेशन आहे. निर्णायक बॉल आहे या मॅचचा. या बॉल वरती या मॅच कोणत्याही दिशेला फिरवण्याची ताकद ठेवणारा बॉल आहे. जर गोलंदाजाने पुन्हा एकदा डॉट बॉल टाकला तर 6 मध्ये 7चं एक चान्स त्यांच्या शेवटच्या बॉलरकडे बनवू शकतो, आणि तो प्रयत्न त्या गोलंदाजाला करावा लागेल. येस, बॉल तयार. फुल टॉस बॉल. कर्विलिनियर मोशन घेतली आणि तिथे पहा चुकी केली आहे यष्टीरक्षकानं. बॅकअप दिलं फ्लाइंग स्लिपच्या खेळाडूनं. इथून एक सिंगल. 6 चेंडू आणि विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. मोठा थ्रिलर. क्रीडांगणाच्या आतमध्ये अत्यंत चुरशीची लढत. क्वालिफायरची मॅच कशी असावी त्याचा अगदी उत्तम नमुना सध्या हा सामना चालू आहे. वाकस 11 आणि त्यांच्या विपक्षामध्ये चेंज द गेम वंजारपडा. 6 चेंडू आणि विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. अशी संधी गोलंदाजाकडे की त्यांचे दर्शक या 6 बॉल मध्ये 6 धावा जर डिफेंड केला ना सर, तर पूर्ण मैदानाचा गोल राऊंड मारतील खांद्यावरती घेऊन. मात्र त्याच्याच विपरीत 6 बॉल मध्ये 6 रन संयम ठेवून टेम्परमेंट दाखवून सिंगल डबल वरती विश्वास देऊन जर बनवल्या तर वाकस संघ टॉप 4 मध्ये क्वालिफाय करू शकतो. इथून कोणती टीम प्रेशर ॲब्झॉर्ब करेल आणि कोणती प्रेशर घेऊन खेळेल येणारे 6 बॉल सांगतील. 6 बॉल 6 रनचं इक्वेशन जर बनवल्या तर वाकस टॉप 4 मध्ये, आणि रोखल्या तर चेंज द गेम. नावानुसार चेंज द गेम गोलंदाजी आता करणार का? गोलंदाजी मार्क वरती. छोटा पॅकेट बडा धमाका. करण बाबरे. कोणत्याच प्रेशरला शरण नाही आता गोलंदाजी करावी लागेल. माइंड सोबत खेळावं लागेल बॅट्समनच्या. मात्र ऋतिक तेवढा चालक फलंदाज आहे, त्याची चांगली साथ देतोय. ज्याने 2 चौकार खेचलेत तो भगवान. वाकस संघ सुद्धा आता मात्र त्याचे दर्शक सुद्धा हृदयाचे ठोके त्यांचे सुद्धा वाढलेले दिसत आहेत. धगधग 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 मैदानामध्ये आता प्रेक्षकांची बघायला मिळते, आणि तीच उत्सुकता मागील ओव्हर मध्ये आलेले शेवटच्या 1 ते 2 डॉट बॉल पुन्हा एकदा 10 मध्ये 8 होत्या, त्या 6 मध्ये 6 आल्यात. पुन्हा एकदा जीवात जीव आलाय तो फिल्डिंग टीमच्या सर्व खेळाडूंचा आणि त्यांच्या दर्शकांचा. मॅच जाणार वंजारपडाच्या दिशेने की वाकसच्या दिशेने. मात्र ही जीत आहे क्रिकेटची, ही जीत आहे चांदेकरांची, ही जीत आहे आपल्या या मुख्य आयोजकांची, जे की कोलंबे साहेबांची आणि आर के कोलंबे साहेबांची. पहिलाच बॉल स्लोवर बॉल फसवलाय. चुकीचा फटक्याची निवड. विकेट मिळवले. आता 5 बॉल मध्ये 6 रन्सची गरज आहे. मॅच मध्ये ट्विस्ट. कमालीचा चेंडू टाकलाय. पहिलाच बॉल. ऋतिकला इथून परतीचा प्रवास करावा लागतोय. नकल बॉल टाकला होता. कमी गतीचा चेंडू आणि पहा इथे लोअर फुल टॉस बॉलवर आता
खरं तर वाकसकरांचे पाठीराखे सांगत असतील की अंगाला लावून तरी धावा, परंतु सिंगल डबल धावा घ्या. परंतु चुकी केली आता ऋतिकनं. निश्चितच प्रेशराईज कंडिशनमध्ये मॅच आहे. 5 चेंडू आणि 6 धावसंख्येची गरज आहे. क्लायमेटिक कंडिशन पूर्ण थंडच राहील आणि त्याचे पडसाद आता फलंदाजांना भोगावे लागणार आहेत. प्रेशर आहे ना सर, मोठमोठ्या खेळाडूंची शिट्टी वाजवतो आणि जो तो ॲब्झॉर्व करतो तो आपल्या टीमला पुढे घेऊन जातो. जो तो प्रेशर घेतो निश्चितच बॅकफुटवरती बघायला मिळतो. 5 बॉल 6 रन्स. पुन्हा एकदा स्लोवर बॉल, गती परिवर्तन, बीट केलंय तुषार यांना. मॅच मध्ये रोमांच. आता मात्र वंजारपाड्याचे प्रेक्षक टाळ्यांचा गजर करतायत. येणारे 4 बॉल आणि 6 रन्सची गरज आहे. सर्व चारही दिशेला प्रेक्षक टाळ्यांचा गजर करतायत. काय मॅच मैदानात रंगली आहे. कौतुक करावं लागणार आहे गोलंदाजाचं. विशेषतः मी करंटचं कौतुक करेन. 4 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. अशा परिस्थितीत धावा मात्र न देता चेंडू डॉट टाकतोय. बॉल तयार. या प्रेशराईज सिच्युएशन आहेत. संयमानं जो हाताळतो तोच खरा संघर्ष योद्धा. आणि कदाचित सेन्सिबली इथे मात्र क्रिकेटचं प्युरिटी आणि क्रिकेटची श्युरिटी मात्र इथे दाखवावी लागणार आहे. गोलंदाजी करता पुन्हा एकदा करंट सज्ज. षटकातला पुढचा बॉल समोर आहेत. वाकसकर देखील. कमी गतीचा बॉल, विकेट. 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज. दोस्तों ये क्रिकेट है. हा आहे या ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटच्या वर्ल्ड कपचा जलवा. 3 चेंडू 6 धावसंख्येची गरज. सर क्रिकेट ऐसा गिरगिट, रंग बदलने में देर नहीं लगती. काय मॅच होती. 10 मध्ये 8 ची मॅच 3 बॉल मध्ये 6 ची आली आहे. जो वारंवार षटकार चौकार मारण्याचा मोह आवरता आलेला नाहीये तो मात्र आता थोडासा अंगलट आलाय. मात्र अजूनही मॅच संपलेली नाहीये. 3 बॉल मध्ये 6 ची गरज आहे. एक मोठा फटका, एक चांगला फटका शोधायचा आहे वाकसकरांना. ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये फास्टर बॉलरला लवकर मार पडतो, परंतु जर व्हेरिएशन करणारा स्लोवर वन टाकणारा गोलंदाज असेल त्याला खेळणं इतकं सोपं नाहीये. आणि आता खरं तर वंजारपाडाकरांनी देखील देव पाण्यात ठेवलेत, वाकसकरांनी देखील देव पाण्यात ठेवलेत आणि देवाचा धावा सुरू आहे. 3 चेंडू आणि विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल मध्ये 6. चांदेईचे मैदान दुसऱ्या रात्रीमध्ये कोण गाजवणार, कोण आपल्या नावावरती लिहिणार, वाकस की वंजारपाडा. सोपी वाटणारी मॅच कधी कठीण म्हणते. साहिल तसंच आहे ना. मी बऱ्याचदा म्हणतो की प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही हिरा असेलच असं नाही, तर ती कदाचित धारदार काच देखील असू शकते, जी हाताला लागल्यानंतर जखम देखील आपल्या हाताला होऊ शकते. आणि कदाचित आता वंजारपाड्याचा हा जो गोलंदाज आहे ना करण, फार हुशार आणि तरबेज गोलंदाज आहे. 3 चेंडू आणि विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. फलंदाज देखील सज्ज. वाकसकरांचा पुन्हा आणखीन एक सन्मान क्रीडांगणाच्या आतमध्ये. बॉल तयार. तीन चेंडू विजयाकरता 6 धावसंख्येची गरज आहे. न टाकणं चेंडूला फार मोठी स्ट्रॅटेजी बनवली जाते. 3 चेंडू विजयाकरता 6 धावांची गरज आहे. एका बाजूला वाकस, एका बाजूला चेंज द गेम वंजारपाडा. आणि वंजारपाड्यासाठी एकटा खिंड लढवतोय करण बाबरे. स्लोवर बॉलचा वापर, इनसाइड आउटचा फटका बसलाय. तिथे क्षेत्ररक्षक लास्ट पर्यंत एफर्ट लावणं गरजेचं होतं. चांगल्या पद्धतीने कव्हर केलाय दुसऱ्या क्षेत्ररक्षकाने. 2 धावा. मॅच मध्ये पुन्हा एकदा वळण देणारे. 2 बॉल 4 रन, 2 मध्ये 4. थोडासा नाराज आहे करण त्या एफर्ट मधून. एकच गोष्ट सांगेन आता, करण बाबरे करता जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर लश्कर कभी देखा नहीं करते. प्रतिस्पर्धी किती बलाढ्य आहे यापेक्षा आपण काय कौशल्य दाखवू शकतो हे मात्र इथे सिद्ध करावं लागणार आहे दोन्ही संघातील खेळाडूंना. 2 चेंडू आणि कंपल्सरी 4 धावसंख्येची विजयाकरता गरज आहे. बॉल तयार. करण बाबरे. वंजारपाड्याचा वाघ मात्र लढतोय. एक हाती किल्ला लढवण्याचा इथे अचंबित करणारा प्रयत्न झालाय. चेंजेस केले जात आहेत, स्ट्रॅटेजी बनवल्या जात आहेत, सुनियोजन केली जात आहेत आणि इथे जिंकायचं आहे. प्रत्येकाला जिंकायचं आहे. इथे प्रत्येकाला लढायचं आहे आणि लढता लढता
आपल्या स्वप्नांना देखील घडवायचं आहे. कोणता संघ इथून फत्ते शिकस्त करेल, कारण मी बऱ्याचदा म्हणतो की तुमच्या प्रयत्नांची उंची इतकी जास्त ठेवा की नशिबाला देखील तुमच्या पायाशी झुकावं लागेल. आणि आज या क्रीडांगणावरती करण बाबरे पुन्हा एकदा सज्ज होतोय वंजारपाड्याचा हा रथ लढवण्याकरता. बॉल तयार, फटका ऑन साइडला, कॅच ड्रॉप, चेंडू देखील थांबलाय आणि फेक पहा किती परफेक्ट. फक्त एकच धाव. व्हॉट अ मॅच, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय. मेगा क्वालिफायरचा सामना कसा असावा तर त्याचं उत्तम उदाहरण सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये तुम्ही पाहतायत. वाकस की मग वंजारपाडाकर, एक चेंडू 3 धावसंख्येची गरज आहे. आतापर्यंत सर सर्व प्रेक्षक मॅचला वन साइड होईल अशा दिशेने पद्धतीने बसून मॅचचा आनंद घेत होते. मात्र आता कंपल्सरी चेसिंग या टुर्नामेंटचा नियम आहे. एक बॉल मध्ये 3 बनवायच्यात. चारही दिशेचे प्रेक्षक उभे राहून मॅचचा आनंद घेत आहेत. एक लक्षात घ्या, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे. एक चेंडू मध्ये वाकस संघाला जिंकायचंय तर मग कंपल्सरी 3 धावा या कराव्याच लागतील. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच, अनबिलिव्हेबल, अविश्वसनीय, चित्त थरारक, क्रिकेटच्या मैदानातलं फार मोठं रणकंदार. एक बॉल 3. एक चेंडू विजयाकरता 3 धावसंख्येची गरज आहे. एका बाजूला करण बाबरे जिंकलाय मित्रा, खरोखर 6 मध्ये 6, 8 मध्ये 6 थोपवल्या. शेवटच्या टप्प्यात मॅच घेऊन आला. आता इथून रिझल्ट पुढे काही लागू द्यात, परंतु करण बाबरेनं चला स्पीडअप करा, स्पीडअप करा, अन्यथा पेनल्टीची तरतूद केली जाईल याची देखील नोंद घ्या. चला करण, वेळ घेऊ नका प्लीज. विकेट किपर विनंती असेल. एक बॉल आणि 3 धावांची गरज आहे. करंट साठी फक्त इतकंच म्हणेल, रात्र नाही स्वप्न बदलते, दिवा नाही वाद बदलते. मनात नेहमी जिंकण्याची आशा ठेवी, कारण नशीब बदलो न बदलो वेळ आपली जरूर बदलते. आणि ती वेळ मैदानामध्ये बदलेल का करण? इथे मात्र माइंड गेम्स चालू आहेत. इथे मात्र करण त्याचं सर्वस्व पणाला लावतोय. त्याच्या आतमध्ये क्षमता, पूर्ण क्षमता आता मैदानामध्ये पेश केली आहे. 6 बॉल मध्ये 6 ची मॅच, एक बॉल वरती 3 वरती आणली आहे. वंजारपाड्याचा वाघ आपल्या टीमला टॉप 4 मध्ये क्वालिफाय करून नेलाय. मी आधीच म्हटलं होतं, हा कारनामा करण्याची नामी संधी लिहून आली आहे, चालून आली आहे आणि ते आपल्या नावावरती कोरलंय. 6 बॉल मध्ये 6 धावा डिफेंड केल्या. वंजारपाड्याचा छोटा पॅकेट, बडा धमाका, करण बाबरे. Thank you. Yes, no doubt. इथे सामनावीरचा किताब जाईल. अर्थातच या सामन्याचा खरा